आज आहे ना आपण शरीरामध्ये हातपाय गळणे, थकवा आल्यासारखे होणे किंवा भूक कमी लागणे, कोणाला वजन कमी करायचं असेल तर बाहेरचे सप्लिमेंट न घेता घरच्या घरी या थंडीमध्ये प्रोटीन पावडरची रेसिपी बघणार आहोत. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. या थंडीमध्ये तर अशा पद्धतीची पावडर घरामध्ये स्टोअर करून ठेवा. शरीरासाठी उत्तम आणि ज्यांना कंबरदुखीचा त्रास होतो त्यांच्यासाठी तर ही पावडर त्यांनी आवर्जून खा. ज्यांच्या अंगामध्ये कॅल्शियमची मात्रा कमी आहे त्यांच्यासाठी बाहेरच्या गोळ्या औषध न घेता 15 दिवस ही पावडर घ्या. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. म्हणून म्हणते, जर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला खूप जणांपर्यंत शेअर करा आणि लाईकसुद्धा करायला अजिबात विसरू नका. माझं नाव करिश्मा माने, माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. काजू आणि बदाम इथे मिक्स 30 ग्रॅम एवढे घेतले आहेत. 30 ग्रॅम डाळवे, 30 ग्रॅम मखाने घेतले आहेत आणि इथे 30 ग्रॅम एवढे तीळसुद्धा घेतले आहेत. इथे साखर न वापरता आपण खडीसाखर वापरून घेणार आहोत. खडीसाखर ही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. आणि 10 ग्रॅम खसखस घेतली आहे. गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे. गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवला आहे आणि लो टू मिडियम हीटवर ठेवून सुरुवातीला आपण हे डाळवे जे आहेत ते भाजून घेणार आहोत. डाळव्याचा रंग न बदलता डाळव्यातील मॉइश्चर जाऊपर्यंत आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी छान हे डाळवे भाजून घ्यायचे आहेत. छान अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. डाळव्याऐवजी तुम्ही भाजलेले चणे देखील घेऊ शकता. त्यामध्ये देखील फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. तर इथे आपण डाळवे आपले छान भाजून झाले आहेत, तर कढईमधनं काढून एका प्लेटमध्ये घेऊया. आणि या कढईमध्ये आपल्याला मखानेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत. मखाने ही मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहेत. त्यामध्ये कुरकुरीतपणा येऊपर्यंत आपल्याला मखाने छान भाजून घ्यायचे आहेत. मखाने इथे छान भाजून झाले आहेत. तर आपल्याला बदाम आणि काजू देखील आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत. तर इथे डाग न लागता आपल्याला बदाम आणि काजू देखील भाजून घ्यायचे. त्यातील मॉइश्चर जे प्रमाण आहे ते कमी झालं पाहिजे आणि कुरकुरीतपणा आला पाहिजे, अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. तर याच कढईमध्ये आपण तीळ देखील भाजून घेणार आहोत. तीळ आपले गॅस मंद ठेवायचा आहे. तीळ आपले छान फुलेपर्यंत, तडतड असा आवाज येऊपर्यंत इथे गॅसवर आपले हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता तीळ आपले कसे पॉपकॉर्न सारखे उडतायत. म्हणजे आपले हे जे तीळ आहेत ते छान असे खरपूस असे भाजून झाले आहेत. तीळला देखील अगदीच वेळ लागत नाही. 3 ते 4 मिनिटांमध्ये इथे आपले तीळ आपले भाजून रेडी झाले आहेत. तर ते देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे मी खसखस घालून घेतली आहे आणि गॅसची फ्लेम बंद केली आहे. बंद करून गॅसची फ्लेम आपल्याला हे खसखस थोडंसं 1-2 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचे आहेत. 1-2 मिनिटातच आपले जे खसखस आहेत ना छान भाजून तयार होतात. तर मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला ही खडीसाखर जी आहे त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता वाटीमध्ये याची पावडर तयार करून घेतली आहे. तीच बारीक अशी पावडर तयार झाली आहे. तर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डाळवे, तीळ आणि खसखस एकत्रितपणे आपल्याला मिक्सरला पल्स मोडवर 1 ते 2 मिनिटासाठी फिरवत अशी पावडर फॉर्ममध्ये बारीक करून घ्यायची आहे. नुसतेच आपण तीळ आणि खसखस जर वाटून घेतली तर मिक्सरला, तीळ हे भाजले असल्यामुळे त्याला लगेचच तेल सुटतं. म्हणून इथे डाळव्यांसोबत आपण तीळ आणि खसखस एकत्रितपणे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. म्हणजेच त्याची एक छान अशी बँडिंगसारखी एक पावडर तयार होईल. तर इथे बघू शकता अगदी रवाळ अशी टेक्स्चरची पावडर तयार झाली आहे. तर इथे बघू शकता किती छान आपली बारीक अशी पावडर तयार झाली आहे. तीळ आणि खसखस या डाळव्यांमध्येच बारीक झाले आहेत आणि एक छान आपल्याला पावडर अशी इथे तयार झाली आहे. तर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काजू आणि बदाम आणि आपले मखाणे जे आहेत ते देखील आपण एकत्रित आपल्याला बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. काजू बदामांना सुद्धा
मिक्सरला फिरवताना त्याला देखील तेल सुटतं, म्हणून इथे मखाण्यामध्ये मी पावडर तयार करून घेत आहे काजू बदामाची. तर इथे बघू शकता छान त्याची देखील एकदम पावडर अशी तयार झाली आहे. आणि मिक्सरला फिरवत असताना पल्स मोडवर 1-1 मिनिटासाठी फिरवून घ्यायची आहे, म्हणजेच त्याचं छान पावडर तयार होईल. ही पावडर छान मिक्स करून घ्यायची आहे. मखाना आणि सर्व जे आपण इंग्रेडियंट्स घेतले होते ते छान एकत्रित करून घ्यायचे आहेत. सगळं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वाटलेली खडी साखरची पावडर घालून घ्यायची आणि ती देखील हाताने छान मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला आपण मार्केटसारखे प्रोटीन पावडर तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे दूध पावडर देखील आपण घालून घेणार आहोत. दूध पावडरने आपल्या या प्रोटीनमध्ये अतिशय चव छान येते आणि हे जे प्रोटीन पावडर आहे ना 6 महिनेसुद्धा छान टिकून राहतं. आपण सर्व इंग्रेडियंट्स आहेत ना ते छान असे भाजून घेतल्यामुळे खूप दिवस ही पावडर टिकते हवाबंद डब्यामध्ये. तर तुम्ही रोज सकाळी 1 चमचा दुधामध्ये सुद्धा ही पावडर घेऊ शकता किंवा नुसतंच पाण्यामध्ये सुद्धा ही पावडर घेऊ शकता, कारण की यामध्ये आपण मिल्क पावडरचा वापर केला आहे. तर अशा पद्धतीने इथे आपली प्रोटीन पावडर तयार झाली आहे. तुम्ही ही पावडर लहान बाळापासून ते मोठ्यांपर्यंत ते वृद्धांपर्यंतांना सुद्धा देऊ शकता, कारण आपण यामध्ये कोणतेही केमिकल किंवा रासायनिक पदार्थाचा वापर न करता अगदी घरच्या घरी प्रोटीन पावडर तयार केली आहे. 1 वर्षाच्या बाळापासून ते तुम्ही मोठ्यांपर्यंत देऊ शकता ही पावडर. सकाळी मुले शाळेत जात असताना काहीच खात नाही, तर अशा पद्धतीचे पावडर 1 चमचाभर दुधामध्ये दिला तर पोटभरीचा हा नाश्ता तयार झाल्यासारखा ही पावडर शरीराला इतकी प्रोटीन आणि कॅल्शियम देणारी आहे. तर ज्यांना कोणाला वजन देखील कमी करायचं आहे त्यांनी देखील ही पावडर वापरू शकता. तर सकाळच्या वेळेस 1 चमचा दुधामध्ये त्याने देखील ही पावडर घेऊ शकता. वेट लॉससुद्धा करण्यासाठी ही पावडर खूप फायदेशीर आहे. तर अशा पद्धतीची पावडर तुम्ही घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला खूप जणांपर्यंत शेअर करून व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी खसखस आणि बडीशोप आणि खडीसाखर याचे 3 जणांचे मिश्रण करून मिक्सरला एक छान पावडर तयार करून घ्यायची आहे. या पावडरचं सेवन दिवसातून 3 ते 4 वेळा करू शकता. त्याने कंबरदुखीला थोडासा फरक जाणवतो. साधारण 15 ते 1 महिना तुम्ही ही पावडर घरी नक्की ट्राय करून बघा. किंवा शरीरातील कॅल्शियमची कमतरता असल्यावर अशा पद्धतीची जर तुम्ही पावडर तयार केली तरी देखील तुमच्या शरीरातील कॅल्शियम वाढते. तर अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा. आणि रेसिपीचे व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. आणि समोर असलेल्या बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन सहज